चिंचवडमधील समर्थकांना अजित पवारांनी बैठकीसाठी बारामतीत बोलून घेतलंय। चिंचवडची जागा राष्ट्रवादीला सुटली नाही तर आम्ही मवियात प्रवेश करू असा इशारा थेट समर्थकांनी दिलाय। त्यामुळे भोसरीनंतर आता चिंचवड विधानसभेतील समर्थकांनी तुतारी फुंकण्याआधीच अजित पवारांनी या सर्वांना बोलावण्यात हाडलंय। पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागू नये म्हणून या सर्व समर्थकांसोबत अजित पवार आता बारामतीत चर्चा करणार आहेत। त्यांची मनधरणी करण्याची अजित पवार शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहे। नाजिम, एकंदरीत पिंपरी चिंचवडची सगळी परिस्थिती बघितली तर कशा पद्धतीने आता अजितदादा या कार्यकर्त्यांची मनधरणी करणार आहेत? खरं तर पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला गेलेला आहे, परंतु याच बालेकिल्ल्याला गेल्या काही दिवसांपासून शरद पवारच सुरुंग लावताना दिसत आहेत। भोसरीमधले आपण बघितलं होतं, अजित पवारांचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना त्यांनी आधी आपल्याकडे घेतलं आणि आता त्यांनी चिंचवडमध्ये या ठिकाणी गळ टाकलेला आहे। चिंचवड विधानसभा ही तुतारीला सुटेल याच अपेक्षेनं या ठिकाणी ते डाव टाकतायत। गेल्याच आठवड्यात म्हणजे शुक्रवारी आपण बघितलेलं होतं की अजित पवार गटाच्या सगळ्या माजी नगरसेवकांनी एकत्रित येऊन बैठक घेतली आणि चिंचवडची जागा जर घड्याळाला सुटली नाही तर आम्ही मवियात प्रवेश करू असा इशारा थेट अजित पवारांना त्यांनी दिला आणि म्हणूनच आज अजित पवार यांनी या ठिकाणी चिंचवड विधानसभेतल्या सगळ्या समर्थकांना बारामतीत बोलावून घेतलेला आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी अजित पवारांची आणि या समर्थकांची बैठक होणार आहे। बालेकिल्ल्याला सुरुंग लागू नये म्हणून अजित पवार आता स्वतः या ठिकाणी मैदानात उतरलेत आणि या सगळ्यांची मनधरणी या ठिकाणी ते करतायत, परंतु ही मनधरणी यशस्वी ठरणार की हे सगळे पुन्हा एकदा तुतारी फुंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। नक्कीच नक्कीच धन्यवाद नाजिम, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।